नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी चिकन बिर्याणी। सगळ्यात पहिलं चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून काढले आणि त्याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर, टमाटरची पेस्ट टाकली। त्यानंतर मिरची पावडर, मीठ, हळद, धनिया पावडर, कोथिंबीर, दही आणि सगळ्यात मॅजिकची गोष्ट म्हटलं ना तर तुम्हाला सांगू, थांबा तुम्हाला सांगते, चिकन बिर्याणी मसाला, ते पण सेवईचा, लय भारी लागतो। हाच तर एक बिर्याणीचा मॅजिक आहे। 2 चम्मच मस्त चिकन बिर्याणी टाकलेत, तेच पत्ता। सगळे मसाले नीट मिसळून घेऊया जेणेकरून प्रत्येक चिकनच्या तुकड्याला मसाला लागेल। आता हे चिकन किमान 30 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। वेळ असेल तर 1 ते 2 तास ठेवलं तर चव अजूनच भारी येते। तुम्ही बनवताना कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सांगाल ना, मॅरिनेट जितका वेळ बसेल बिर्याणी तितकीच स्वादिष्ट होईल। मॅरिनेट होईपर्यंत सगळ्यात आधी आपण भात घेऊया। इथे मी सुगंधी बासमती तांदूळ घेतले आहे। आता तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। गॅसवर आता मी ठेवत आहे राईस आणि त्यामध्ये मी टाकत आहे मीठ आणि काही खडे मसाले। हा राईस तुम्ही 70 ते 80% पर्यंत शिजवायचा आहे। तोपर्यंत आता आपण कांदे कापून घेऊया। कांद्याचं तर लॉजिक तुम्हाला सांगितलंच नाही ना, बिर्याणी जिथे आहे तिथे कांदा आहेच। कांदा हा आपण एकदम उभा उभा कापायचा आहे, सगळे कांदे उभे उभे कापायचे। त्याचं लॉजिक तुम्हाला सांगते। कांद्याला आपल्याला खूप फ्राय करायचं आहे आणि हे फ्राय करण्यासाठी ना, हे जे कांदा कापला आहे ना मी, त्याला मी वेगवेगळा करणार आहे पहिला, कारण सुटसुटीत केलं ना तेव्हा आपल्याला तळायला पण खूप सोपं पडतं। त्याच्यामुळे मी ना कांदा सुटसुटीत करत आहे। असं तुम्ही केलं ना तर तुम्हाला पण तेलात फ्राय करायला सोपं पडतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तोपर्यंत आपला राईस होईपर्यंत मी जरा थोडंसं टाईमपास करत होती घरामध्ये, जरा टी व्ही बघत होती। पिक्चर लावला होता एक, तो पिक्चर बघण्यामध्ये मी व्यस्त होती। त्याच्यानंतर मी राईस बघितला तर राईस मस्त 70 आणि 80% शिजलेला होता। तर मी तो राईस काढून घेतला आणि आता आपली बिर्याणी चालू झाली। मेन बिर्याणी, आपली मेन स्वादिष्ट बिर्याणी चालू झाली, म्हणजे तेल आणि त्याच्यामध्ये आपण फ्राय करणार आहे हा कांदा। हा राईस मी काढून घेतला आणि मी आज बटाटे पण टाकणार आहे। बघा आता कांदा कसा फ्राय होणार आहे आणि कितपर्यंत फ्राय करायचा आहे ना, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। एवढा तर ब्राऊन झालेला आहे, याच्यापेक्षा पण हा ब्राऊन मला पाहिजे। तर इथपर्यंत मी कांदा फ्राय केलेला आहे। फ्राय केलेला कांदा मी आता थोडासा काढून घेते। ते तुम्हाला नंतर कळेलच की मी ते कुठे वापरणार आहे। तर मी तो थोडासा काढून घेते आणि याच तेलामध्ये आपल्याला बिलकुल सगळे काही कांदे काढायचे नाही। याच तेलामध्ये आपण बटाटे पाहिजे असेल तर बटाटे आपण टाकूया, कारण मला बटाटे पाहिजेत। आमच्या घरी पण सांगितलं की बटाटा बिर्याणी पाहिजे, चिकनमध्ये बटाटा पाहिजे। तर मी बटाटे पण टाकलेत आणि जे आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ना, ते सुद्धा आता मी यामध्ये मिक्स केले। आणि हा जो म्हणजे चिकन बिर्याणी बनवताना जो हा फ्राय केलेला कांद्यामध्ये आपण जे मॅरिनेट टाकलं आहे ना, त्याचं तर वेगळा स्मेल येतो। वेगळा स्मेल म्हणजे एवढा सुपर येतो ना बिर्याणी, जसं काय आपण बाहेर आपण गेलो ना अशी आपल्याला भेटणारच नाही। एवढी छान सुपर बिर्याणी होते। एकदा खरंच नक्कीच करून बघा। मी 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकलं। तुम्ही पण मीठ स्वादानुसार टाका नक्कीच, आणि लिंबू म्हटलं तर टाकणारच, बिर्याणी आहे तर। खूप छान एकदम असं सुपर्ब स्मेलिंग आणि एवढं फ्लेवर त्याला एकदम भारी येतो ना बिर्याणीचा, की काय सांगू तुम्हाला। तर आता हे मी
15 मिनटं तरी ह्याला मी व्यवस्थित शिजून देणार आहे, तोपर्यंत आपला टाईमपास घरामध्ये. तर 15 मिनटानंतर मी आता आली आहे आणि बघू शकता तुम्ही 15 मिनटानंतर आपली मसाला, चिकन, बटाटा खूप छान पद्धतीने शिजलेला आहे. याच मसालेदार चिकनमध्ये आपल्याला भाताचा थर लावायचा आहे. हा आहे बिर्याणी इसेन्स. यामुळे बिर्याणीला स्मेल खूप छान येतो. आणि हा आहे कलर. तर आपण राईस घेतला आहे आणि पहिला थर म्हणजे आपण राईसचा लावूया. तुम्हाला सांगते कशा पद्धतीने आपल्याला हा राईस आता पूर्ण 100% आपल्याला शिजवायचा आहे. तर मसाल्यावर आपण टाकला आहे राईस आणि त्याच्यावर टाकला आहे आपण कलर. आणि आता आपण टाकणार आहे इसेन्स, बिर्याणी इसेन्स. बिर्याणी इसेन्समुळेच आपल्याला बिर्याणीचा स्मेल खूप छान येतो. तुम्ही खाताना तुम्हाला असं वाटणार बिर्याणी. आणि आपण जे फ्राय केलेले जे ओनियन होते ना, कांदा, तो आता त्याच्यावर टाकला आहे मी. आणि पुदिना आणि कोथिंबीर. आणि सेम असाच लेअर मी पुन्हा करणार आहे. हे बघा, राईस, खूप छान पद्धतीने रेसिपी बनते ही आणि खूप सोप्या पद्धतीने. काहीच एवढं म्हणजे झटापटी करायची गरज नाही आहे. आपण रात्रीसुद्धा आपण मॅरिनेट करून ठेवलं ना, तरी सकाळी आपल्याला बिर्याणी फक्त आणि फक्त 40 मिनटामध्ये बिर्याणी होऊन जाईल. ना भांड्याची म्हणजे एवढे भांड्यांचा पसारा ना काय, काहीही नाही. एवढ्या छान पद्धतीने बिर्याणी होते. नक्की तुम्ही करून बघा, नक्की. अशा पद्धतीने मी लेअर केलेला आहे. तुम्ही बघितलं आहे कशा पद्धतीने मी लेअर बनवलेला आहे. आता बस 100% राईस पूर्ण होण्याची आपल्याला वाट बघायची आहे. त्यामुळे आपल्याला हा राईस कमी गॅसवरती, एकदम पूर्णपणे कमी गॅसवरती आपल्याला हा 30-35 मिनटं ठेवायचा आहे. मी बनवलेल्या पद्धतीने जर समजा कोणी बिर्याणी बनवली असेल तर प्लीज 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 मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, 30 ते 35 मिनटानंतर मी बिर्याणी ओपन करून बघितली आहे. तर बघा, मस्त राईस पूर्ण 100% शिजलं आहे. आणि पूर्ण पूर्ण बिर्याणी अशी खुलून खुलून एक 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 तांदळाचा तुकडा असा मोकळा मोकळा आहे. बघू शकता तुम्ही. बघा, खूप छान. अशा पद्धतीने बिर्याणी नक्की तुम्ही घरी बनवून बघा. आणि आता आपण ही बिर्याणी घरी आपण खायला देऊया आणि बघूया आणि विचारूया की बिर्याणी झाली कशी आहे, टेस्ट कशी आहे, आवडली की नाही आवडली, की मी बरोबर बनवली आहे की नाही बनवली, आपण विचारूया. आणि मी बोलण्यावर तर नक्की जाऊ नका. मला असं वाटतं तुम्ही एकदा ह्या सोप्या पद्धतीने ही बिर्याणी बनवून बघा एकदा घरी. खूप छान मसालेदार, एकदम छान सुटसुटीत अशी बिर्याणी बनवली आहे. बघू शकता. झाली अभि. वाह वाह वाह, जशी पाहिजे होती त्याच्यापेक्षाही भारी. खरंच एक नंबर, एक नंबर, एक नंबर. आवडली ना तुम्हाला? वाह, आलू दम बिर्याणी, चिकन आलू दम बिर्याणी. वाह, काय बटाट्याची टेस्ट आणि चिकनची टेस्ट लागत आहे. एक नंबर. वाह, मस्त. थँक्यू थँक्यू.
आता मी पण बघते की मी बनवलेली बिर्याणी खरंच छान झाली की नाही झाली. गरम बिर्याणी अशी स्मेलिंग येते ना, एवढी सुपर स्मेलिंग येते ना. वाव, खरंच असं वाटतंय ना की बिलकुल असं हॉटेलमध्ये आपण पैसे न घालवता आपण आपल्या घरात बनवली ना, 4 माणसं एक्स्ट्रा खातील. एवढी सुपर्ब झाली आणि बघा ना केवढी सुटसुट्टीत, एवढी सुंदर छान असा रंग पण आलाय बिर्याणीला. बिर्याणी कोणाकोणाला आवडतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, नाताळच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी क्रिसमस तुम्हाला. आणि 2025 जाऊन आता 2026 येणार आहे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा मित्रांबरोबर. आणि हां, फॉलो करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय सगळ्यांना. काळजी घ्या.